अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या दुरुस्तीच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि याच गरुड मंडपाचे खांब तळापासून वाळवी लागल्यामुळे कुजून खराब झालेत आणि त्यामुळेच हा मंडप कोसळण्याची शक्यता लक्षात घेता त्याची तत्काळ दुरुस्ती आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यानुसारच 15 मार्चला याला मंजुरी मिळाली आहे आणि या कामाला आता 21,67,00,000 रुपये खर्च केले जाणार आहेत। बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून। तर अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या दुरुस्तीच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि याच गरुड मंडपाचे खांब तळापासून वाळवी लागल्यामुळे कुजून खराब झाले आणि त्यामुळे मंडप कोसळण्याची सुद्धा शक्यता आहे आणि हीच शक्यता लक्षात घेता त्याची तत्काळ दुरुस्ती आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार 15 मार्चला याला मंजुरी मिळाली आणि या कामाला आता 21,67,00,000 रुपये खर्च केले जाणार आहेत। बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय गरुड मंडपाच्या दुरुस्तीच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे, किती दिवस हे काम चालणार आहे? श्रद्धा, आपण बघितलं तर करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप जो आहे तो एक महत्त्वाचा भाग आहे। या मंडपामध्ये अनेक धार्मिक विधी देखील होत असतात आणि देवीच्या उत्सव मूर्तीवरती देखील भाविकांकडून अभिषेक जे केले जातात ते याच गरुड मंडपामध्ये असतात। मात्र हा गरुड मंडप गेल्या अनेक दिवसांपासून वाळवी लागल्यामुळे इथल्या सागवानी खांब आहेत त्याला वाळवी लागल्यामुळे पूर्णपणे कुजून गेले होते। मात्र तेव्हापासूनच हा गरुड मंडप जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता। मात्र आता याच्याच कामाला आता गती येणार आहे। आजपासून याची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे आणि आठवड्याभरात गरुड मंडप जो आहे तो उतरवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू होईल अशी माहिती देखील मिळते। मात्र सध्या तरी जे खांब लाकडी खांब या ठिकाणी खराब झालेले आहेत त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये अयोध्येतील जे सागवानी लाकूड जे चंद्रपुरातील वापरण्यात आलं होतं तशाच पद्धतीचं लाकूड तिथून याच खांबासाठी वापरण्याचा विचार जो आहे तो प्रशासनाकडून केला जात आहे। या आठवड्याभरात या संदर्भातला निर्णय देखील होणार आहे। मात्र सध्या याच गरुड मंडपाचे उतरवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात इथल्या कामाला सुरुवात होईल। त्याला कालावधी अर्थातच खूप जास्त लागणार आहे। मात्र सध्या तरी आजपासून याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। श्रद्धा, ठीक आहे शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।